आजच्या या छान सायंकाळी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, खरं म्हणजे नागपूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रांगणामध्ये या प्रकारचा कार्यक्रम होतो आहे, याचा मला फार आनंद आहे. मला अमन दाभाडेंचा फोन आला आणि अमन दाभाडेंनी असं म्हटलं की तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे. तर मी अमनचा DP वरचा फोटो बघितला आणि मला असं वाटलं की हा बहुतेक SBIचा मॉडेलिंग वगैरे करणारा. नंतर मला कळलं की हे SBIमध्ये अधिकारी आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्हाला यायचं आहे. राहुल गजभिये माझे जुने मित्र आहेत, त्यांची इच्छा होती की मी आलं पाहिजे. निलेश साखरे हे आजच्या माझ्या दोन्ही कार्यक्रमांच्या कटाके सूत्रधार आहेत. दोन्हीकडे कार्यक्रम कसे होतील याच्यामध्ये त्यांचाही पुढाकार होता. या सगळ्यांची इच्छा होती की तुम्हाला यायचं आहे. आणि खरं म्हणजे इथं आल्यापासून मी बघतो आहे, कारण नॉर्मली बँकेत गेलं की बँकेतल्या अधिकाऱ्यांना हसता येत नाही असा माझा समज होता. इथं आल्यावर मात्र एवढे हसणारे छान बँकेतले ऑफिसर मी पहिल्यांदा बघतो आहे. किती सगळे छान हसतात, सगळे बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने आज जमलेले आहेत. अशा सगळ्या मित्रांसोबत, अशा सगळ्या सहकाऱ्यांसोबत अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आहे, याचा मला फार आनंद आहे. खरं म्हणजे विचारपीठावर माझ्यासोबत सुरेश चंद्रकर साहेब, त्याचप्रमाणे गणेश वाघमारे साहेब आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजीव सौरभ सर आहेत. सौरभ सर, आम्ही पत्रकार असं म्हणतो की अध्यक्ष फार महत्त्वाचा असतो. अलीकडे ज्याचा अध्यक्ष आहे त्याचं सरकार असतं, त्यामुळे अध्यक्ष फार महत्त्वाचा असतो. अध्यक्ष राजीव सौरभ सर मला दिसत आहेत. भूषण महाजन हे खरं म्हणजे फार मोजकं बोलले, पण मला असं वाटलं की जरा लवकरच आमची मैत्री होऊ शकेल असे मला भूषण महाजन वाटले. आणि लवकरच ते पुण्यामध्ये येत आहेत, त्यामुळे पुणेकर झाले की आमची दोस्ती चांगली होईल. पद्माकरजी खास मुंबईहून आलेले आहेत. मोहन गोविल आहेत. दिनेश मेश्राम आहेत. दिनेश मेश्राम हे माझे मित्रही आहेत आणि माझ्या मित्राचे मित्र आहेत. किरण काशीनाथ हा जो अभिनेता कवी माझा मित्र आहे, त्याचे ते बंधू आहेत, त्याच्यामुळे ती आमची एक जवळीक वेगळी आहे. असे सगळेजण मला दिसत आहेत. आणि समोर मोठ्या संख्येनं तरुण आहेत, निवृत्त अधिकारी आहेत, आत्ता आलेले मला सांगितलं, ज्येष्ठ आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आहेत. नेहमी सांगत असतो की महिला फार महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळा गोंधळ यांनीच घातलेला आहे. आता हा गोंधळ निस्तरायचा पण तुम्हालाच आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे जमलेलो आहोत. आणि खरं म्हणजे मला बोलत असताना तुमच्याशी मी बोलतो आहे, माझ्यापूर्वी सगळे वक्ते बोलले, आणि एकूण मला असं वाटलं की खरं म्हणजे खूप प्रश्न आहेत. पण सकाळी पण मी सांगितलं, कितीही प्रश्न असले, कितीही अडचणी असल्या, कितीही बुलडोझर असले, तर एक गोष्ट मात्र फार निश्चित आहे आणि नागपूरमध्ये ही मुद्दाम सांगितली पाहिजे, ती म्हणजे लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. माझ्या भीमाचा किल्ला एवढा मजबूत आहे की कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या, कोणी कितीही बुलडोझर आणले, कोणी कितीही समस्या काही केलं, तरी माझ्या भीमाचा किल्ला हा त्यापेक्षा अत्यंत मजबूत आहे. आणि मी नेहमी सांगतो की हा फक्त किल्ला नाही आहे, ही किल्ली पण आहे. कुठली समस्या असो, किल्ली एकच आहे, जय भीम. कुठलाही प्रश्न असो, किल्ली एकच आहे, जय भीम. अध्यक्ष महोदय, मी साम TV चा संपादक होतो काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये. गेली 14 वर्षे मी मुंबईमध्ये बसायचो. तर मुंबईमध्ये असताना माझं एका पुस्तकाचं काम सुरू होतं, आणि त्या पुस्तकाच्या निमित्तानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तकं वाचत होतो. तर माझ्या गाडीमध्ये बाबासाहेबांची खूप सारी पुस्तकं होती. तर माझा ड्रायव्हर माझ्याकडे आला आणि म्हटलं, साहेब, तर गाडीमध्ये बाबासाहेबांची फार पुस्तकं आहेत, जरा काढू का? म्हटलं, का? नाही, मला सिक्युरिटी गार्ड विचारत होता की आवटे साहेब जय भीम आहेत का? म्हटलं, त्यांना सांग, आवटे साहेबच काय, या भारतातला प्रत्येकजण जय भीम आहे. आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. साधी गोष्ट आहे, आपल्याला कारण नसताना जातीपातीमध्ये महापुरुषांना बंदिस्त करून टाकण्याची जी सवय लागलेली आहे ना. बाबासाहेबांबद्दल संजय आवटे बोलतात, संजय आवटे जय भीम, बौद्ध आहेत. शिवाजी महाराजांचा फोटो त्यांच्या केबिनमध्ये आहे म्हणजे मराठा आहेत. महात्मा फुलेंचा आहे म्हणजे OBC आहेत, माळी आहेत. ही सवय जी लागली आपल्याला,
याच्या पलीकडे हे सगळं आहे हे आपण लक्षात घेत नाही. मी कायम सांगत आलेलो आहे की मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. रायगडावरची समाधी पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. छत्रपती शिवरायांचा पवाडा सगळ्यात पहिल्यांदा गायला कोणी? महात्मा फुले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्याग्रह जेव्हा झाला 14 तळ्याचा बाबासाहेबांनी केला, तेव्हा त्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांनी केलेलं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवबा ज्योतिबा बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मी आज मुद्दाम सांगतोय कारण इथे येण्यापूर्वी काही दिवस मी बीडला गेलो होतो. बीडमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप तयार झालेले आहेत. आपल्या जातीचा दुकानदार कुठला, आणि जो आपल्या जातीचा आहे त्याच्याकडनंच किराणा सामान घ्या. या प्रकारच्या गोष्टी सुरू झालेल्या असताना आपल्याला हे सांगावं लागणार आहे की आपला वारसा काय आहे. आपला वारसा या पलीकडचा आहे. एका जातीमध्ये कोणाला बंदिस्त करण्याचं काहीच कारण नाही आहे. तुम्ही गंमत बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची जात सारखी नव्हती, तरीही बाबासाहेबांनी गुरु मानलं महात्मा फुल्यांना. महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जात सारखी नव्हती, तरी शिवाजीचा पवाडा गायला महात्मा फुल्यांनी. हे ज्याला कळत नाही ना त्याला काहीच कळत नाही. आणि आपल्याकडे कारण नसताना जातींच्या नावानं बरं हे दोन्ही बाजूंनी आहे, दोन्ही बाजूंनी. म्हणजे जय भीम म्हणणारा जो आहे त्याला असं वाटतं की बाबासाहेब माझेच, आणि बाकीच्यांना असं वाटतं की आपला काही संबंध नाही. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर आहेत, जय भीम काय. तुम्हाला एक साधी गंमत सांगतो. अध्यक्ष महोदय, मला अध्यक्ष महोदय म्हणायची बरीच सवय लागली आहे. मी लवकरच विधानसभेत जाईन असं दिसतंय. डॉक्टर जब्बार पटेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर एक चित्रपट केला. आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल किंवा नसेल. मामुटीनं बाबासाहेबांची भूमिका केली आणि खूप अप्रतिम सिनेमा होता. जब्बार पटेल माझ्याकडे आले आणि मला म्हटले की हा सिनेमा आम्ही आता घेऊन आलो आहे. हा सिनेमा पहिल्यांदा रिलीज झाला तो ब्राझीलमध्ये. तर ब्राझीलमध्ये फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा रिलीज झाला. आणि सिनेमा रिलीज झाला तेव्हा तिथे एक ब्राझीलच्या बाई होत्या. त्या फिल्म क्रिटिक होत्या, पत्रकार होत्या आणि ब्राझीलच्या होत्या. त्यांना मराठी कळत नव्हतं, हिंदी समजत नव्हतं, इंग्रजी फारसं काही अवगत नव्हतं, पण त्यांना साधारणपणे सिनेमा कळाला. तरी सिनेमा बघितला आणि सिनेमा बघितल्यावर माझ्याकडे आल्या आणि म्हटलं, दिग्दर्शक तुम्ही आहात का? ते म्हणे, हो मी दिग्दर्शक आहे. ते म्हणे, बापरे तुम्ही काय कल्पक आहात. तुम्ही कल्पनेनं तुमच्या अशी व्यक्तिरेखा तयार केलेली आहे की अशा व्यक्तिरेखेची कल्पनाही आम्ही कधी करू शकत नाही. तेव्हा ही कल्पना नाही, ही खरीखुरी व्यक्ती आहे. ही खरीखुरी व्यक्ती आहे. ही आमच्याकडे जन्माला आली, तिने आम्हाला जन्म दिला नवा, आम्हाला वाढवलं, आम्हाला घडवलं. तेव्हा त्या बाई एवढंच म्हणाल्या, मग तर तुमच्या भूमीकडे आलंच पाहिजे आणि तुमच्या भूमीला अभिवादन केलं पाहिजे, कारण जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव महापुरुष आहे ज्यानं त्याच्या एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली, भारतीय संविधान नावाचं. एकाच हयातीमध्ये दोन्ही गोष्टी करू शकणं ही किती अवघड गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंग तो असं म्हटलं, आय हॅव अ ड्रीम. आणि मग बराक ओबामा आले आणि ते म्हटले, येस वी कॅन. पण पिढी गेली. एकाच पिढीमध्ये विद्रोह करणं, आंदोलन करणं आणि लगेच पर्याय पण उभा करणं एकाच हयातीमध्ये ज्या माणसानं केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी तुम्हाला सांगू आपला देश थोर काय माहिती आहे का? कारण आपला देश आंबेडकरांचा आहे, आपला देश बुद्धांचा आहे. मला अनेकदा वाटतं की बुद्धांचा देश असा निर्बुद्धांचा कसा होत चाललेला आहे, आणि तो होत असताना आपण एवढे हतबुद्ध कसे बसलेलो आहोत. आणि म्हणून हा वारसा कळणं आवश्यक आहे, कारण आपला वारसा फार मोठा आहे पण आरसा भयंकर आहे. आणि आरसा भयंकर काय एक लक्षात घ्या. तुम्ही कुठला इतिहास वाचा, अमेरिकेचा वाचा, इंग्लंडचा वाचा, कोणाकडेही अशा प्रकारचे महापुरुष नाहीत. आपल्याकडे महापुरुषांची मांदियाळी आहे, राहुल सर,
आणि तरीसुद्धा आपली अशी अवस्था काय, कारण आपण दांभिक आहोत, आपण हा वारसा नीटपणे लक्षात घेत नाही आहोत आणि म्हणून हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. तुमच्या मुलामुलींना, तुमच्या नातवंडांना हा वारसा सांगितला पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे जय भीम म्हणजे काय, बाबासाहेब म्हणजे काय, भारताची कल्पना काय. अरे विचार करा, भारत नावाचा देश जेव्हा तयार होत होता तेव्हा हा देश तयारच होणार नाही. हा देश जन्माला आला की दुभंगेल अशा प्रकारची मांडणी केली जात होती. कारण एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, भारत नावाचा देश जन्माला येणार नाही, जन्माला आला तरी तो दुभंगेल अशा प्रकारची मांडणी केली जात होती. पण तुम्ही बघताय, भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म एकाच दिवशी झाला. पाकिस्तानचा धर्म एकच आहे तरी पाकिस्तान दुभंगला. भारतामध्ये मात्र एवढे धर्म आहेत तरी भारत मात्र दिमाखात झेपावला. हे कारण काय आहे? कुछ बात है हस्ती मिटते नाही हमारी. ही बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा सगळा वारसा समजून घेतला पाहिजे. मगाशी उल्लेख झाला संविधानाचा. संजयनं मगाशी संविधान वाचलं. संजय तुम्हाला मजा सांगतो, मग सूत्रसंचालक असूनही भाषणं ऐकता हे बरं आहे. म्हणजे हे सूत्रसंचालक आपलं काम झालं की नंतर जाऊ ऐकता येते, चांगली गोष्ट. संजय, संविधान जेव्हा लिहून पूर्ण झालं तेव्हा ते अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. एखादं पुस्तक लिहून पूर्ण झालं की ते अर्पण केलं जातं. दिनेश, किरणनं आता पुस्तक लिहिलेलं आहे, ते किरणचं काव्यसंग्रह त्यांना अर्पण केलं. अर्पण करतात ना, पुस्तक लिहिलं की अर्पण करतात. अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. आमच्या एका मित्रानं एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक अर्पण केलं बायकोला. आणि अर्पण पत्रिकेमध्ये असं लिहिलं, माझ्या प्रिय पत्नीस हे पुस्तक सप्रेम. आणि खाली लिहिलं, जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वी झालं असतं. दिनेश, तुम्हाला पटलं नाही, यांना किती पटलं बघा सगळ्या महिलांना. संविधान लिहून पूर्ण झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. काही लोक म्हटले की महात्मा गांधींना अर्पण करू. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत, त्यांना अर्पण करू. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी कल्पना फेटाळली आणि सांगितलं की कोणाच्याही चरणी आम्ही आमचं संविधान अर्पण करणार नाही. म्हणून भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे जे असं म्हणतं, आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःप्रती ही घटना अर्पण करतो आहोत. हे लक्षात घ्या, हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेंचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे. बाबासाहेब असं म्हटले 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, राज्यघटना शेवटी काय देईल, राज्यघटना शेवटी काय देईल, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या घटनेमध्ये प्राण भोगतील आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस अत्यंत महत्त्वाचा. बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळ अशी येईल की राजकीय नेते विकले जातील. काय होते बघा, बाबासाहेब द्रष्टे होते. राजकीय नेते विकले जातील. एक वेळ अशी येईल माध्यम आपली भूमिका विसरतील. एक वेळ अशी येईल उद्योजक रस्ता विसरतील, पण तरीसुद्धा लोकशाही सुरक्षित राहील. कारण माझा भरोसा नेत्यांवर नाही, माझा भरोसा उद्योजकांवर नाही, माझा भरोसा माध्यमांवर नाही, माझा भरोसा आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. आणि महिला आहेत पुढे म्हणून सांगतो, बाबासाहेबांचं वाक्य आहे, ऐका. बाबासाहेब म्हणतात, ज्याप्रमाणे आमची माऊली पदराआड दिवा सांभाळते त्याप्रमाणे माझ्या माऊली लोकशाही सांभाळते. किती खात्री होती बाबासाहेबांना. हिंदू कोड बिलाचा मगाशी उल्लेख झाला. या महिलांसाठी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हा जे आठवले, गंमत बघा, बाबासाहेबांनी ज्या मुद्द्यांवर, ज्या मूल्यांवर संघर्ष केला त्यांना हा देश उभा करायचा, नवा देश उभा करायचा होता. आणि हा देश मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या धर्मांचा असेल, सगळ्या पंथांचा असेल, भाषांचा असेल. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची, पण सांगितलं काय, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः पण भारतीय आहे. हा देश प्रत्येक धर्माचा आहे हे सांगणं, हे उभं करणं. आणि म्हणून हा देश समजून घेतला पाहिजे. मी मगाशी म्हटलं, प्रत्येक या देशाचं वैशिष्ट्य काय,
इथे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, इथे प्रत्येकाला बोलता येतं, प्रत्येकाला भूमिका मांडता येते. 25 नोव्हेंबर 1949च्या बाबासाहेबांच्या भाषणाचा मी मगाशी उल्लेख केला. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढं असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला न पटणारा मुद्दासुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. आणि बाबासाहेब तुकारामांना उद्धृत करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. अरे गंमत बघा, प्रत्येकाला बोलता येणं, प्रत्येकाला मांडता येणं हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. पी शंकर नावाचे व्यंगचित्रकार, त्यांनी पंडित नेहरूंचं एक व्यंगचित्र काढलं. जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते, व्यंगचित्र काढलं. त्या व्यंगचित्रामध्ये नेहरूंना गाढव दाखवलं, चेहरा नेहरूंचा काढला आणि गाढव दाखवलं. तर नेहरूने बघितलं मासिक, म्हणे आपण गाढव. नेहरू म्हटले पीएला जरा फोन लावा, त्याला शंकरला फोन लावा. पीएला वाटतं आता शंकरला. नेहरूंनी फोन केला शंकरला आणि म्हटले, शंकर, या गाढवासोबत कॉफी प्यायला तुम्हाला आवडेल? तेव्हा शंकर होता, आता कुणाल कामराचं काय होतं हे मी विचारत नाही. पण माझा मुद्दा असा आहे की प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला भूमिका मांडता आली पाहिजे, हे वैशिष्ट्य आहे देशाचं. आणि म्हणून एवढे धर्म, एवढे पंथ असून सुद्धा हा देश दिमाखात झेपावतो आहे. तुम्हाला मजा सांगतो, मागे मी अनेक ठिकाणी सांगितली आहे. मी इंडोनेशियाला गेलो होतो काही वर्षांपूर्वी. इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश आहे. तिथे मला जावेद नावाचा एक मित्र भेटला. त्या जावेदला मी म्हटलं, यार तुझा देश मला फार आवडला. तो म्हटला, माझा देश मुस्लिम देश, मला तुझा हिंदू देश बघायचा आहे. म्हटलं, याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे म्हणून? पण तो म्हटला, मी भारतामध्ये येणार आहे. म्हटलं, भारतामध्ये आला की त्याला कळेल माझा देश काय आहे. तो भारतामध्ये आला, मुंबईत गेला, दिल्लीत गेला, पुण्यात पण आला. मग पुण्यात आला तेव्हा मी नेमका घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. महाजन साहेबांना लवकरच अनुभव येईल. आता मी त्यांना म्हटलं, आपण नक्की भेटू. पुण्यात आल्यावर कधी भेटेन माहिती नाही. तो सगळीकडे गेला. तर मला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला, म्हणजे संजय, तुझा हिंदू देश मला फार आवडला. म्हटलं, वारंवार हिंदू देश हिंदू देश म्हणतोयस, तू बघितलंस तरी काय? तो म्हटला, मी ताजमहाल बघितला, मी लाल किल्ला बघितला, आणि माझं स्वप्न होतं म्हणून हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम केला. मला तुझा हिंदू देश फार आवडला. मी म्हटलं, एक लक्षात घे, कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे. पण तू वारंवार हिंदू देश म्हणतोय म्हणून तुला सांगतो, तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, आणि हॉटेल ताजचा मालक पण हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे, खरं आहे, कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. माझं पुस्तक आहे वी द चेंज, आम्ही भारताचे लोक नावाचं. त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितलं ना, भाग मिल्खा भाग, ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. दिनेश, उद्धव ठाकरे आणि मी एका कार्यक्रमात एकत्र होतो स्टेजवर. उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हटलं, उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर भारत एक खोज नावाची मालिका श्याम बेनेगलांनी काढली. श्याम बेनेगल आता आपल्यामध्ये नाही आहेत, पण ती मालिका काढली तेव्हा भारत एक खोजमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. हा भारत आहे. झाकीर हुसेन वारले, त्यापूर्वी पंडित शिवकुमार शर्मा गेले. पंडित शिवकुमार शर्मा गेल्यानंतर शिवकुमार शर्मांना खांदा झाकीर हुसेननं दिला. हा भारत. हा भारत नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की ही तर गाथा आहे भारताची, हे भारताचं वेगळेपण आहे.
तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही पंथाचे असा, कुठल्याही भाषेचे असा, अरे इथे किलोमीटरवर भाषा बदलते. 20 वर्षांपूर्वी मी अकोल्यामध्ये आलो, तर अकोल्यामध्ये मी संपादक म्हणून आलो, तर अकोल्यामध्ये वऱ्हाडी, पण काय सुंदर भाषा ही. मग ते जळगावला गेलो, एका पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होतं. तोपर्यंत मला माहिती होतं की जळगाव वगैरे परिसरामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. तिथे गेल्यावर मला कळलं की अहिराणीच्या 16 उपबोली भाषा आहेत. अलिबागमध्ये इस्रायलवरनं आलेले ज्यू आहेत, त्यांची वेगळीच भाषा आहे. वसईत तुम्ही गेलात तिथे कोदाडी नावाची भाषा आहे. प्रत्येक ठिकाणी भाषा वेगळी. ही गंमत आहे भारताची. हे भारताचं वैशिष्ट्य आहे, हे भारताचं वेगळेपण आहे. हा प्रत्येकाचा भारत आहे. इथे वन नेशन वन लँग्वेज असा प्रयत्न करू नका, वन नेशन वन पार्टी असा प्रयत्न करू नका. हे वैविध्य हे भारताचं वेगळेपण आहे, हे वैशिष्ट्य आहे. उद्याच्या पिढ्यांपर्यंत हे वैविध्य पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले की माझा भरोसा आहे सर्वसामान्य माणसांवर. आणि पुढं असं म्हणाले माझी माणसं निरक्षर असतील, अडाणी असतील, पण त्यांच्यामध्ये सामूहिक शहाणपण आहे. तुम्हाला माहिती आहे, हा असा देश आहे इथे प्रत्येकाला न मागता पहिल्या दिवशी मताचा अधिकार मिळाला. तुम्हाला एक मजा सांगतो. राहुल आमचे कॉम्रेड आहेत, तर मला गंमत आठवली. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, तर आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. तर ओबामा भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. ओबामा आणि मनमोहन सिंग हे दोघेही फार जवळचे मित्र. अध्यक्ष महोदय, दोघे फार जवळचे मित्र. ओबामा आणि मनमोहन सिंग दोघेही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या, आणि सगळ्या डिग्र्या खऱ्याखुऱ्या. दोघे एकमेकांना भेटल्यानंतर ओबामांनी मनमोहन सिंगांना पुस्तक प्रेझेंट दिलं. तर राहुल विचारतोय की पुस्तक का प्रेझेंट दिलं. तेव्हा जे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे, त्या पुस्तकावर ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम भेट. कॉम्रेड सीताराम येचुरी तिथे उभे होते. सगळ्या कॉम्रेडचं एक वैशिष्ट्य आहे, एक वेळ करणार काही नाहीत, पण लक्ष सगळीकडे असतं. कॉम्रेड येचुरींनी बघितलं. कॉम्रेड येचुरी वारले आता, खूप मोठा माणूस. त्यांनी बघितलं. येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. त्यांनी हाऊ कम? 1776 आमच्याकडे लोकशाही आली. आम्ही प्राचीन आहोत, आम्ही मोठे नाही, महाकाय नाही, कारण लोकसंख्या तुमची जास्त आहे, पण आम्ही महाकाय आहोत, महाकाय नाही पण प्राचीन आहोत, हे मान्य करा. 1776 आमच्याकडे लोकशाही आली. येचुरी म्हणाले, 1776 तुमच्याकडे लोकशाही आली हे खरं आहे, पण 1965 तुमच्या देशामध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. दिनेश, अमेरिकेसारख्या देशामध्ये 1965 अनेक राज्यांमध्ये काळ्यांना, कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. इथं महिला आहेत म्हणून सांगतो या महिलांना, ऐका, 1928 महिलांना इंग्लंडमध्ये मताचा अधिकार नव्हता. आम्हाला मताचा अधिकार द्या म्हणून महिलांनी आंदोलन केलं, तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं, तुरुंगात डांबलं गेलं, रणगाडे घातले गेले, पण 1928 इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार मिळाला नाही. 1965 अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार मिळाला नाही. भारतामध्ये मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून न मागता मताचा अधिकार. संविधान सभेमध्ये हा मुद्दा पुढे आला की काय करा, थोडी शिक्षणाची अट ठेवा मतासाठी. बाबासाहेब म्हटले, शिकलेले कोण आहेत मला माहिती आहे. आणि मग बाबासाहेब म्हटले की माझी माणसं निरक्षर असतील, पण त्यांच्याकडे सामूहिक शहाणपण आहे. प्रत्येकाला मताचा अधिकार पहिल्या दिवसापासून दिला गेला. जे अमेरिकेमध्ये, तुम्ही कल्पना करा, अमेरिकेमध्ये 1901 अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी कृष्णवर्णीय विचारवंत बुकर टी वॉशिंग्टन याला व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलावलं. तर गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. मी नेहमी सांगत असतो ज्या देशामध्ये प्रत्येकाला संघर्षाशिवाय मताचा अधिकार मिळाला, असा भारत हा एकमेव देश. आणि पुढची गोष्ट फार भयंकर आहे, तीही मी सांगत असतो निलेश. ती पुढची गोष्ट अशी आहे
की ज्या देशामध्ये निवडणुकीमध्ये मतं विकली जातात तोही हा एकमेव देश. सौरभजी, मी कायम सांगत आलोय, जे मतं विकतात ना त्यांनी जय भीम नाही म्हणायचं, आणि जे जय भीम म्हणतात त्यांनी मतं विकायची नाहीत. मतं विकली जातात कशी? अरे, या देशामध्ये मतदार यादी तयार करणं किती अवघड होतं. तुम्ही कल्पना करा, प्रत्येकाला मतदार यादीमध्ये समाविष्ट करणं, मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे, मतदार यादी तयार करणं अवघड आहे. जेव्हा मतदार यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा निवडणुकीचे अधिकारी घरामध्ये जायचे प्रत्येक सर्वेक्षण करायला. मग ते बाईला बोलवायचे, म्हणजे घरात कोण आहे? ती म्हणायची कुणीच नाही. मग तू कोण आहे? मग तुझं नाव काय? ती म्हणायची मालूबाई. मग ही लिहायचं मालूबाई. नवऱ्याचं नाव? म्हणे मी नसते घेत. हे मी सांगत नाहीये, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये तपशील आहे की भारताला लोकशाही बनवणं ही अत्यंत कठीण, अवघड, अशक्यप्राय अशी गोष्ट होती, पण हा देश लोकशाही झाला. आणि म्हणून मी असं म्हटलं की हा देश इथपर्यंत येऊन पोहोचला आहे तो उगाच नाही पोहोचलेला. ही जी वीण आहे, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या जाती. तुम्ही गंमत बघा, 1888 मध्ये जॉन स्ट्रेची नावाचा मोठा विचारवंत होता. त्या जॉन स्ट्रेचीनं असं म्हटलं होतं की भारत हा देश कधीही होऊ शकणार नाही, कारण जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशांमध्ये आहे तेवढंही साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये नाही. महाजन साहेब, चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान, आणि केवळ इंग्लंडचे पंतप्रधान नाहीत, ते नोबेल लॉरेट लेखक. चर्चिल यांनी एका भाषणामध्ये असं म्हटलं 1940 मध्ये की भारत हा देशच नाही आहे, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. हे ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषववृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं, तसा भारत आहे. हा देशच नाही आहे, ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. हा देश दुभंगेल. चर्चिलचा देश दुभंगला, तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपावला. संविधान नावाची गोष्ट काय आहे? बाबासाहेबांनी, एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, गांधी, नेहरू, आंबेडकर. तुम्हाला भारत समजून घेताना गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत, हा भारत समजून घेतला पाहिजे. आणि हा भारत समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हा भारत समजावून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांची दृष्टी काय होती, विजन काय होती, ते आपल्याला पूर्णपणे लक्षात आली पाहिजे. बाबासाहेब तेव्हा असं म्हटले होते, 26 जानेवारी 1950 या दिवशी, 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण स्वतंत्र झालो, लोकशाही आपल्याला खऱ्या अर्थाने मिळाली. पण याच वर्षी, याच दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण जगामध्ये प्रवेश केलेला आहे. कारण यापुढे राजकीय समता असेल, प्रत्येकाला एक मत असेल, त्या मताला तेच मूल्य असेल, पण जर आर्थिक समता नसेल, सामाजिक समता नसेल तर लोकशाही संपेल, असं बाबासाहेब म्हणाले. आणि म्हणून समता सगळ्याच अर्थांनी कशी महत्त्वाची आहे याची मांडणी बाबासाहेब करत होते. मी आज मुद्दाम सांगतो यासाठी, कारण जाणीवपूर्वक अलीकडच्या कालावधीमध्ये एक लक्षात घ्या, मी संपादक आहे वर्तमानपत्राचा, वर्तमानाचा संदर्भ असल्याशिवाय मला बोलता येत नाही. आजचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे की आज जातीय विखार वाढवला जातोय, धार्मिक विखार वाढवला जातोय. अशा वेळी बाबासाहेबांची भूमिका नीटपणे समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे डोक्यात आहे ना, ते पहिल्यांदा भूत सगळ्यांनी काढलं पाहिजे. महापुरुष या जातीचा, महापुरुष त्या धर्माचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे, सगळ्या महापुरुषांनी काम केलं प्रामुख्यानं तुमच्यासाठी. शाहू असोत, फुले असोत, आंबेडकर असोत, गांधी असोत, नेहरू असोत, सगळ्यांनी प्रामुख्यानं काम केलं महिलांसाठी. अवस्था काय होती महिलांची? आज महिला ज्या मोकळेपणानं येत आहेत, वावरत आहेत, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण फुले शाहू आंबेडकरांची परंपरा, ज्या प्रकारचं परिवर्तन या लोकांनी घडवलं. पण अजूनही होतं काय माहिती आहे? मी तुम्हाला मगाशी म्हटलं, मध्यंतरी मला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला. तर मला आमच्या एका मित्राचा फोन आला, म्हणे आवटे साहेब तुम्हाला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला, अभिनंदन. दुसरं वाक्य होतं, माहिती नव्हतं तुम्ही माळी आहात. अरे म्हटलं, ज्या महात्मा फुल्यांनी जाती अंतासाठी कायम संघर्ष केला ते महात्मा फुले माळी कुठनं झाले? मला आठवलं, आचार्य प्र के अत्रे यांनी महात्मा फुल्यांवर सिनेमा केला. आता पण फुले सिनेमा येतोय, त्याच्याबद्दल मी आता काही भाष्य करत नाही. पण महात्मा फुल्यांवर आचार्य प्र के अत्रे यांनी सिनेमा काढला. राहुल सर, त्या सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. चित्रपट फार उत्तम झाला, पण तो सिनेमा थिएटरवर काही चालला नाही. सिनेमा पडला, आचार्य प्र के अत्रे कर्जबाजारी झाले.
पण राष्ट्रपती पुरस्कार मिळाला म्हणून आचार्य प्र के अत्रेंचा सन्मान पुणेकरांनी केला. प्र के अत्रे म्हणजे प्र के अत्रे होते. त्यांच्याकडे लोक आले आणि आम्ही आपला सत्कार करू इच्छितो. प्र के अत्रे म्हटले सत्काराचं ठीक आहे, पण निधी किती मिळेल, निधी किती मिळेल. ते पुणेकर म्हटले काय, खूप चांगली वर्गणी गोळा झालेली आहे, आपण चांगली शाल आणलेली आहे. बर, सत्कार झाला. सत्कार समारंभामध्ये आचार्य प्र के अत्रेंनी भाषण केलं. अत्रे म्हटले चित्रपट फार चांगला झाला, जगभर चालला, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, पण आपल्याकडे थिएटरवर सिनेमा चालला नाही. कारण सिनेमा माळ्यावर काढला त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणांनी बघितला नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला नाही. ह्याच्यातनं आपण बाहेर कधी पडणार. मला एक जण म्हटलं परवा, आमची पोरं पोरी प्रेमच करत नाहीत. म्हटलं कारण ते प्रेमातनं जन्माला आलेच नाहीत, ते हुंड्यातनं जन्माला आले. जे हुंड्यातनं जन्माला आले ते प्रेम कसं करतील. जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे माणूस बघायला शिकणं, माणूस म्हणून बघायला शिकणं हे तुमच्या मुलामुलींना शिकवावं लागेल. बाबासाहेबांनी दुसरं काहीच केलं नाही, त्यांनी हे केलं, हे शिकवलं. रघुनाथ धोंडो कर्वे नावाचे समाजसुधारक, धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव रघुनाथ धोंडो कर्वे, त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं. समाज स्वास्थ्य, कुटुंब नियोजन किती महत्त्वाचं आहे, कंडोम काय महत्त्वाचं आहे तेव्हा ते सांगायचे. पण ते बघितलं, लोक म्हटले बापरे, आमच्या भावना दुखावतात, लोकांच्या भावना लवकर दुखावतात, आमची संस्कृती बुडेल. लोकांनीही रघुनाथ धोंडो कर्व्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये खटला दाखल केला. तेव्हा त्यांचा खटला लढायला कुणीच आलं नाही, पण एक वकील पुढे आला, बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांचे अनुयायी म्हटले, अहो तुमचा आपला काय संबंध आहे. तर नाव बघा, रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई. बाबासाहेब म्हटले माझा मुद्दा जातीचा नाही आहे, माझा मुद्दा मानवी मूल्यांचा आहे. मी रघुनाथ धोंडो कर्वे असोत किंवा रघुनाथ धोंडो कांबळे असोत, मी त्यांच्यासोबत उभा राहणार. आणि म्हणून मी असं म्हटलं की हा लढा गाडगेबाबांची जात कुठली. गाडगेबाबा तुमच्याच परिसरातले. गाडगेबाबांचं मुंबईमध्ये शेवटचं कीर्तन झालं, त्या शेवटच्या कीर्तनामध्ये गाडगेबाबा असं म्हणतात, माझ्या भीमाला सोडाल तर देश फोडाल. स्वतःचा पोटचा मुलगा गेला गाडगेबाबांच्या, तरी कीर्तन सुरू ठेवलं. कीर्तन सुरू होतं, कुणीतरी कानात येऊन सांगितलं तुमचा मुलगा गेला. डोळे पुसले, गोपाला गोपाला देवकी, कीर्तन सुरू. पण बाबासाहेब गेले कळलं आणि 2 आठवड्यामध्ये गाडगेबाबा गेले. हे प्रेम आहे, याला काय संबंध जातीचा. मी तुम्हाला का म्हणतोय, हे जे मी बोलतोय ना, या भाषेत तुमच्या मुलामुलींशी बोला. ते कुठल्याही जातीचे धर्माचे होता कामा नये, ती माणसं झाली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करा. बाकी तुमची मुलं बँकेमध्ये ऑफिसर झाली काय न झाली काय काही फरक पडत नाही. तुम्ही ऑफिसर होऊन काय पराक्रम केला असा मोठा, मी संपादक होऊन काय दिवे लावले, काही फरक पडत नाही. काही झाल्यामुळे, काही न झाल्यामुळे पण काही फरक पडत नाही. पोरांना हवं ते करू द्या. आणि त्यांना तुम्हाला मगाशी मी निलेश गंमत सांगितली ना, आमचा नागराज मंजुळे माहिती आहे ना, आमचा नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास झाला. त्याचं मार्कशीट मी बघितलं. पण नागराज तू 6 विषयात कसा रे नापास झाला. तो म्हटला सर 6च विषय होते. नागराज बँकेमध्ये ऑफिसर झाला नाही, पण त्याला माहिती होतं मला काय करायचं. तुमच्या मुलामुलींना त्यांना जे हवं ते करू द्या, त्यांना हेच कर तेच कर काय सांगू नका. पण एवढी खात्री बाळगा, तुमची मुलं कुठल्या जातीची होता कामा नयेत, तुमची मुलं कुठल्या धर्माची होता कामा नयेत. तुमच्या मुलांमध्ये कुठल्याही जातीबद्दल विखार असता कामा नये, कुठल्याही धर्माबद्दल विखार असता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्त्री पुरुष अनुषंगानं ती माणूस असली पाहिजे. याच्यावरून आठवलं तुम्हाला गंमत सांगतो. मी अनेक ठिकाणी ही गंमत सांगितली आहे, पण मला हा मोह आता इथेही आवरत नाही. राहुल, एके दिवशी मला व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. तो मेसेज होता माझ्या कॉलेजमधल्या ड्रीम गर्ल्स. अमन तुम्हाला कळणार नाही, आमचे दिवस फार वाईट होते. तुमचं वय किती अमन? 39. म्हणजे तुम्ही बरेच तरुण आहात. त्याहूनही जास्त तरुण वाटतं हा मुद्दा वेगळा. आपल्या वेळी अवस्था फार दिनेश, हे राहुलची मजा होती म्हणतात. म्हणजे आता काय, अच्छा, अरे वास. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही लोकांना एवढं सांगा, बाकी काही करू नका, लव्ह मॅरेज करा. उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे.
पुढेच पण आहेत कुठे? आता इथे आहेत का? अच्छा, यूट्यूबवर ऐकतायत. मी नेहमी सांगतो त्यांना ते सगळे विखार व्हायरल करतायत, त्यांना विखार व्हायरल करू द्या, आपण प्रेम व्हायरल करू. प्रेम व्हायरल करता येतं ना, प्रेम व्हायरल करू. मी सांगत होतो आमच्या वेळी काय होतं, चुकून एखाद्याच्या प्रेमात पडलो, एखादीच्या प्रेमात पडलो तर व्हॉट्सॲप नव्हतं. हे किती वाईट म्हणजे म्हटलं बघा. माझ्या वयाचे लोक सगळे असे हळहळत आहेत, त्यांना सगळ्या जुन्या आठवणी यायला लागल्या. आता कसं लगेच व्हॉट्सॲपवर आय लव्ह यू, स्टेटसवर. आपल्या वेळी असं, आमच्या वेळी असं काहीच नव्हतं. पत्र लिहायचो आम्ही. मी तर 12-12 पानांची पत्र लिहायचो. एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालो. बरं, माझा काळ फार भारी होता. 1991ला मी कॉलेजमध्ये प्रवेश केला. ज्या वर्षी मी कॉलेजमध्ये गेलो त्याच वर्षी मनमोहन सिंगांनी अर्थसंकल्प सादर केला आणि खुल्या अर्थकारणाला वाट करून दिली. जागतिकीकरण मी नेहमी सांगतो, मला तरुण 2 लोकांनी केलं, 2 गोष्टींनी केलं. एक जागतिकीकरण आणि दुसरी उर्मिला मातोंडकर. अमन तेव्हा रंगीला मी 30 वेळा बघितला. लोक म्हटले अरे तो सिनेमा 30 वेळा का बघितला? सिनेमा तोच आहे, उर्मिला तीच आहे. म्हटलं उर्मिला तीच आहे पण प्रेक्षिका बदलतात. तो त्या कालावधीमध्ये पत्र, आणि पुन्हा गंमत काय होती, माझं अक्षर बरं होतं. तर इतरांची पण प्रेमपत्र मी लिहून द्यायचो. म्हणून तुमचं प्रेम आहे मी कसं काय लिहू? ते मंगेश पाडगावकर होतेच, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. बरं, तेव्हा पत्र लिहायची, पत्र लिहून चालायचं नाही फक्त, पुन्हा कबूतर शोधावं लागायचं. कबूतर जा जा जा. मग ते कबूतर वडापाव खायचं, त्याला वडापाव द्यायचा, मग पत्र द्यायचं. एवढं करून ती अशी असायची की जसं काही घडलंच नाही. अशी आमची कॉलेजमधली वर्गमैत्रीण. तिचा मला अचानकपणे व्हॉट्सॲपवर मेसेज आला, संजय कसा आहेस? आता मेसेज होता कसा, संजय कसा आहेस, पण मी वाचला असा, संजय कसा आहेस. तो मेसेज वाचला आणि मला वैभव जोशीची गझल आठवली. गुलाब मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ. तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे, आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ. असं ते बघितलं, अरे मला असं भारी वाटलं. हिला आपली आठवण आली. कुठली काय सगळं सुरू झालं, काय करतोस अमुक तमुक. मला भस्कर म्हटले संजय ते बाकी जाऊ दे, तुझी जात कुठली? काय मध्येच महाजन साहेब, तुझी जात कुठली? म्हटलं का गं बाई तुला काय म्हणजे? नाही, तू कॉलेजमध्ये होतास ना तर माझा गैरसमज होता तू ब्राह्मण असणार. म्हटलं तेव्हा होता, आता का दूर झाला? आणि तेव्हा का होता? म्हणजे तू कॉलेजमध्ये आमच्या मॅगझिनचा संपादक होतास, भाषणं करायचास, स्कॉलर होतास, म्हटलं तू ब्राह्मण असशील. मग आता का वाटत नाही? मग तुझा डी पी. आता डी पी फार महत्त्वाचा असतो. मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटल्या. त्या मला म्हटल्या आवटेसाहेब ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. काय म्हटल्या? ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं भेटल्यावर ओळखू याल असा डी पी ठेवत चला. डी पी बघितल्यावर वाटतं आ हा, प्रत्यक्ष भेटल्यावर आपणच का त्या, म्हणजे त्यांना किती पटलं बघा तिकडे. पूर्वी काय होतं की आपण मेकअप करून फोटो काढायचो, आता फोटो काढून मेकअप करतो. आता तर काही गिबली जिबली काय काय आलेलं आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. मी सांगतो पण तेवढे सुंदर नसतो, तेवढे बरे नसतो जेवढे डी पीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. ह्याच्यामध्ये कुठेतरी असतो. तर म्हणतो माझा डी पी असा होता, ऐका, माझा डी पी असा होता, महात्मा फुले जयंतीनिमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान. महात्मा फुले जयंतीनिमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान. आणि माझ्या गळ्यामध्ये, आता तो वाऱ्याने उडेल म्हणून मी ठेवून दिला, माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा. तो रे गळ्यामध्ये जय भीम, मागे महात्मा फुले जयंती, म्हणजे तू ब्राह्मण नसणार. म्हटलं मी जात मानतच नाही. मी फुले शाहू आंबेडकर मानतो म्हणजे मी जातीच्या पलीकडे गेलेलो आहे. मी गांधी नेहरू आंबेडकर मानतो म्हणजे मी जातीच्या पलीकडे गेलेलो आहे. पण तू मला वारंवार माझी जात विचार, तुझी कुठली? ते म्हणे मी कोकणस्थ. मग राहुल, मग म्हटलं मग तू कोकणस्थ आहेस ना, मग एक काम कर, एक वेळ माझ्या डी पीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर नसले तरी चालतील, पण तुझ्या डी पीवर मात्र महात्मा फुलेच पाहिजेत, सावित्रीबाई फुलेच पाहिजेत. त्याला माझा काय संबंध आहे? त्याने सगळं काम केलं ओबीसीसाठी.
दलित अस्पृश्य यांच्याकरता ब्राह्मणांचा काय संबंध आहे? म्हणून तुला महात्मा फुले यांच्याबद्दल काय माहिती आहे? सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. सगळ्या महिलांनी लक्षात घ्या, तुम्ही आज इथे आहात. महात्मा फुले सावित्रीबाई फुले महिलांची मुलींची पहिली शाळा सुरू केली. ज्या सावित्रीबाई फुल्यांना पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली म्हणून शेणगोळे मारले गेले, त्याच पुणे विद्यापीठाला शेवटी सावित्रीबाईंचं नाव द्यावं लागलं. मी म्हटलं मुलींची पहिली शाळा सुरू केली, बरोबर आहे. तुला हे माहीत आहे का, मुलींची पहिली शाळा सुरू करताना महात्मा फुल्यांकडे जागा नव्हती. जागा दिली भिडे नावाच्या कोकणस्थ ब्राह्मण मित्राला. राहुल, आता भिडे म्हटलं की भीती वाटते. मला तर राहुलला मिशा फुटल्यात असं वाटायला लागलेलं आहे. ही सगळी झाडं आंब्याची आहेत असं वाटायला लागलेलं आहे. कुठून तरी एखादा कुत्रा येईल अशी पण भीती वाटते आहे. पण कुत्रा प्राण्याबद्दलचा माझा आदर वाढला बरं का. तर भिडे नावाच्या मित्रांना दुसरी जागा दिली चिपळूणकर नावाच्या मित्राला. एवढंच नव्हे, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी जी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. एवढंच नव्हे, सावित्रीबाई फुलेंना शिकवण्यासाठी कसं होतं की शाळा मुलींची, शिकवायला शिक्षिका पाहिजे. शिक्षिका नव्हती, शिक्षिका एकच सावित्रीबाई फुले. त्या शिकलेल्या नव्हत्या, त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांना शिकवायचं कोण? महात्मा फुले म्हटले मी शिकवतो. पण एकटे पुरेसे नव्हते. वाळवेकर, गोवंडे, परांजपे हे 3 ब्राह्मण मित्र महात्मा फुल्यांचे पुढे आले, त्यांनी शिकवलं. म्हणे बरं, म्हणजे अजून तुला काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. बरोबर. मी म्हटलं केशवपन, सतीप्रथा जशी आपल्याकडे होती काही जातींमध्ये, तर केशवपन पण होतं. नवरा मेल्यानंतर बायकांचं केशवपन करायचे, डोकं पूर्णपणे हे करायचं. म्हटलं केशवपनाची प्रथा ही साळी माळी कोळी यांच्यामध्ये नव्हती, ती ब्राह्मणांमध्ये होती. कोकणस्थ ब्राह्मणांचं केशवपन होते म्हणून तुला काय म्हटलं, मी असं वाचलंय की तेव्हा काय व्हायचं की बालविधवा खूप असायच्या. नवरा लवकर जायचा कारण वयामध्ये अंतर असायचं. मुलीचं वय 8, नवऱ्याचं वय 52. तो जायचा, ही बालविधवा व्हायची, तिचं लैंगिक शोषण व्हायचं. काय माणसं मोठी असतील. फुले दाम्पत्यानं आपल्या वाड्याच्या बाहेर फलक लावला, ज्या मुलींचं महिलांचं लैंगिक शोषण होतं त्या गरोदर राहतात, त्यांनी इथं यावं, इथं मी म्हटलं बरोबर आहे. पण तुला हे माहिती नाही, ज्या 42 बायका डिलिव्हरी होऊन गेल्या, 42च्या 42 ब्राह्मण होत्या. म्हटलं आणखी तुला काय माहिती आहे? म्हटले मला हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. विधवेचं मूल दत्तक घेतलं, एका ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक. दिनेश काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर बलात्कार केला सासऱ्यानं. ती गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर आता म्हटलं मला सांग महात्मा फुले कोणाची? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना संपत्तीवर हक्क मिळाला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर मंत्री कोड बिल होतं. हिंदू कोड बिल काय होतं? हिंदू कोड बिल हे होतं की महिलांना संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे, महिलांना घरामध्ये हक्क मिळाला पाहिजे, महिलांना लग्नाचा अधिकार मिळाला पाहिजे, घटस्फोटाचा अधिकार मिळाला पाहिजे. जेव्हा या मुद्दा संघटनेनं बाबासाहेब मुद्द्यावर की हिंदू कोड बिल मान्य होता कामा नये, महिलांना असे हक्क मिळता कामा नये. आता असतं ना भाऊबीजेला आपलं साडी द्यायची आणि सही घ्यायची, हक्क सोड, तुझा घरावर हक्क नाही. अमन मध्यंतरी मी अलिबागला होतो. अलिबागमध्ये एका ठिकाणी नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. नवरा म्हटला बायकोला, हो घराच्या बाहेर. काय म्हटला? हो घराच्या बाहेर. बायको म्हटली मला घराच्या बाहेर व्हायला सांगतो, कोणाचं घर आहे म्हणे हे? नवरा म्हटला माझं घर आहे. बायको म्हटली सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे? ए सांगा ना, ह्यांना कुणाला माहित नाही बरं का.
हे म्हणे मला माहिती आहे, पण ती मोहरी, काळी मोहरी माहीत नाही म्हटली. साखर कुठल्या डब्यात ते माहीत नाही म्हणतो माझं घर. बाबासाहेब म्हटले महिलांचा घरावर हक्क असला पाहिजे. त्यासाठी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला. बाबासाहेबांना असं म्हटलं गेलं की तुमचा काय संबंध हिंदूशी? तुम्ही 1935 मध्ये घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, पण तुमचा हिंदू कोड बिलाशी संबंध काय? बाबासाहेब म्हटले मी कुठलाही धर्म स्वीकारेन, पण कुठल्याही धर्मातली महिला तिला न्याय हक्क मिळाले पाहिजेत यासाठी शेवटपर्यंत भांडण करेल, आंदोलन करेल. आता मला सांग म्हटलं, आता मला सांग महात्मा फुले कोणाचे, आता मला सांग सावित्रीबाई फुले कोणाच्या, आता मला सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे. अरे संबंध काय जातीचा एक लक्षात घ्या. उलट पक्षी स्त्रियांनी लक्षात घ्या, जात पुरुषांना असेल, तुम्हाला काही जात नाही. सगळ्या जातींनी तुमचं शोषण केलं, सगळ्या धर्मांनी शोषण केलं महिलांचं. उलट पक्षी ब्राह्मण स्त्रियांचं सर्वाधिक शोषण झालं. महाजन साहेब आमचे कोकणस्थ ब्राह्मण मैत्रीण मला म्हटली पेशव्यांवर सिनेमा निघालाय रमा माधव, रमाबाई पेशव्यांचं मला फार कौतुक आहे. म्हणजे तुला रमाबाई पेशव्यांचं कौतुक आहे हे बरोबर आहे, पण हे लक्षात घे 20व्या वर्षी रमाबाई पेशव्यांना जिवंत जाळलं गेलं सतीप्रथेच्या नावाखाली, हे पण लक्षात घे. आता मला सांग म्हटलं महात्मा फुले कोणाचे, सावित्रीबाई फुले कोणाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? ती मला म्हटली बाय. पण काही दिवसांनंतर तिनं मला परत हाय केलं. राहुल तुम्हाला सगळंच माहिती आहे, तुम्हाला काय सांगायचं, तुमचं प्रकरण मला सांगितलंच नाही पण तुम्ही काहीच. हां महाजन साहेबांमुळे मला कळालं, ते मी ते बघितलं एकदम. हाय मी बघतोय तिचा DP मी बघितला. ऐका तिच्या DPवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोलाज होता. यातनं 2 गोष्टी सिद्ध होतात. पहिली गोष्ट म्हणजे परिवर्तनाची लढाई लढत राहायला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे, बोलण्यामुळे माणसं बदलतात, हा पहिला निष्कर्ष. आणि दुसरा निष्कर्ष, कॉलेजमधली मैत्रीण नंतरसुद्धा पटू शकते. आपण प्रयत्न सोडता कामा नाहीत. माझा मुद्दा असा आहे, जाती धर्माच्या पलीकडचा भारत, जाती धर्माच्या पलीकडची मूल्यव्यवस्था सांगणं आणि नव्या पिढ्यांपर्यंत ते पोहोचवणं हे आपलं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आजच्या कालावधीमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं जेव्हा आपण जय भीम म्हणतो, जेव्हा आपण हा वारसा सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व सांगत असतो, तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताची कल्पना आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रत्येकाला बोलता येणं, प्रत्येकाला मांडता येणं. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे, भाषेचे असा, या पलीकडचा माणूस समजणं हे भारताचं वैशिष्ट्य आहे. मला कोणीतरी म्हटलं सगळ्यांना बोलता येते, यात वैशिष्ट्य काय? म्हणलं तुला एक गंमत सांगतो. एक गोष्ट आहे, भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांचं भांडण सुरू असतं, कुत्र्यांची कळवंड, भांडण सुरू असतं. ते भांडण सुरू असतं आणि चीनचा कुत्रा भारताच्या हद्दीमध्ये येतो. चीनचा कुत्रा धष्टपुष्ट, भारताचे कुत्रे आपले, पण चीनचा कुत्रा गुरगुरायला लागतो. भारताच्या कुत्र्यांचं वैशिष्ट्य काय आहे? ते शक्यतो बाहेर गुरगुरत नाहीत, घरात आल्यावर मग. त्यामुळे भारतीय कुत्रे म्हटले ठीक आहे गुरगुरू द्या. पण ह्याने फारच सुरू केलं. चीनमध्ये ह्याव आहे, चीनमध्ये उड्डाण पूल आहे, चीनमध्ये विकास आहे, चीनमध्ये रस्ते आहे, चीनमध्ये अमुक आहे, चीनमध्ये ढमुक आहे, फारच सुरू झालं. आता एका भारतीय कुत्र्याला असं वाटलं की आता उत्तर दिलंच पाहिजे. तो उत्तर देणार, पण तोंडात खर्रा. तेवढ्यासाठी खर्रा थुंकायचं म्हणजे एवढा परिश्रमपूर्वक काय कष्ट. मी नागपुरात बघतो, मी एवढे कष्ट करतो ना. अरे म्हटलं यार, वाळूचे कण रगडतात तेलही गळे. एवढे कष्ट ह्यांनी कुठल्याही परीक्षेमध्ये केले ना तर हे हमखास नंबर 1 येतील. मी त्याला म्हटलं एवढे प्रयत्न का करतो बाळा? म्हणजे मलाही माहिती नाही. पण शेवटी फारच सुरू झाल्यावर त्याने खर्रा थुंकलाच आणि म्हटलं हे जरा जास्तच झालं. तू मगापासून सांगतोय मला चीनमध्ये ह्याव आहे, चीनमध्ये टॅम आहे, चीनमध्ये एवढं सगळं आहे, तर तू चीन सोडून भारतामध्ये का आला? तो म्हटलं काय, चीनमध्ये सगळं मिळतं पण चीनमध्ये भुंकता येत नाही. हा भुंकण्याचा अधिकार ह्या भारताचा सगळ्यात वैशिष्ट्य आहे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला मांडता आलं पाहिजे, तुम्हाला खंडन मंडन करता आलं पाहिजे. ही जे तुम्ही कल्पना करा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाचे यासाठी. अरे ज्या माणसांना पाणी मिळत नव्हते पिण्याचं, ज्या माणसांच्या अंगावर फाईल भिरकावून दिली जात होती, ज्या माणसांना बाहेर बसवलं जात होतं, अशा माणसांसकट सगळ्यांना या देशाचं मालक करून टाकलं. किती मोठी क्रांती आहे, किती मोठी क्रांती आहे.
राहुल, सत्याग्रह झाला चौदार तळ्याचा 1927मध्ये. बहिष्कृत भारतमध्ये रिपोर्ट आहे, बहिष्कृत भारतमध्ये रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट असा आहे, जेव्हा सत्याग्रह करायचा ठरवलं बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा 1927मध्ये, तेव्हा त्यांना जागा द्यायला कोणीच तयार नव्हतं. त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनी मारहाण केली. ब्राह्मणांनी मारहाण केली, मराठ्यांनी मारहाण केली, कुणब्यांनी मारहाण केली, गुरुवांनी मारहाण केली. असे सगळे तपशील आहेत. कोणीच पुढे नाही आलं. तर फत्ते खान नावाचा माणूस पुढे आला आणि फत्ते खान म्हटलं, बाबासाहेब माझी जागा तुम्हाला. त्याला लोक म्हटले, तुझं जागा दिली ना, तुला महाड शहरातनं हकलून देऊ. तो म्हटलं, एक बार मैंने कमिटमेंट कर ली. तो डायलॉग त्याला माहिती होता का नाही माहिती नाही, पण तो म्हटला नाही, हे मी करणारच. फत्ते खाननं जागा दिली. बाबासाहेब म्हटले, फत्ते खान माझा खरा चळवळीतला सोबती तू आहेस. आणि बाबासाहेब असं म्हटले, माझा विरोध कुठल्या जातीला नाही आहे, ब्राह्मण्यग्रस्त मानसिकतेला आहे. आणि हा फत्ते खान या चळवळीतला माझा खरा सोबती आहे. तुम्हाला मजा सांगतो राहुल, पिंपरी चिंचवडच्या एका सभेमध्ये मी हा मुद्दा सांगत होतो आणि माझं भाषण खूप व्हायरल झालं दिनेश, खूप व्हायरल झालं. ते बऱ्याच जणांनी बघितलं. एके दिवशी मला फोन आला, म्हणे सर मी संजय आवटेंशी बोलतोय का? म्हटलं हो माझ्याशीच बोलताय. म्हणे आवटे साहेब, तुम्ही ज्या फत्तेखानाचा उल्लेख केला ना, त्या फत्तेखानाचा मी नातू बोलतोय. ते कल्पना करा काय पद्धतीनं लोक सोबत होते एक नवा देश घडवण्यासाठी, नवी व्यवस्था घडवण्यासाठी. अरे सोपं नव्हतं, हे सोपं नव्हतं. एक लक्षात घ्या, मुळामध्ये मी नेहमी सांगतो, मी आज तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलोय की तुम्ही कुठल्याही घटनेवर रिॲक्ट कसे होता त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय होणार, आणि त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय नाही होणार. अनेकदा काय होतं, संजय आवटेंचं भाषण झालं, काही लोक काय म्हटले, अरे यार ते जेवायला उशीर झाला त्यामुळे. अशी एक रिॲक्शन असू शकते. एखाद्या म्हणाले चला तेवढा टाइमपास झाला, एखाद्या म्हणाले फारच बोर मारलं. एखादा राहुल आणि अमन दाभाडेंना काय उद्योग नाही, कोणालाही बोलवतात आणि आपला छळ करतात. एखाद्या म्हणाले पण ते आवटेंची दाढी काहीतरी वेगळीच होती. परवा निपाणीला मी गेलो होतो, ते आजीबाई माझ्याकडे आले, एक तिने माझ्या गालावरनं हात फिरवला. म्हटलं घाई दाढी अर्धवट सोडून आलास का म्हणे. पण कदाचित एखादा माणूस असं म्हणेल की संजय आवटेंच्या एका शब्दामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. हे होऊ शकतं. तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट होता त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय होणार, आणि त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय नाही होणार. तुम्हाला मजा सांगतो, मी जेव्हा लहान होतो तर आम्हाला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. थोरांची ओळख तुम्हाला होतं का? तुम्ही अलीकडच्या आहात. थोरांची ओळख असणारे हात वर करा. थोरांची ओळख पुस्तक, थोरांची ओळख. मी नेहमी सांगतो की आता थोरांची ओळख पुस्तक नाही, पण TV लावला की चोरांची ओळख होते. आणि आताचे चोर पाकिटं चोरत नाहीत, पक्ष चोरतात. आम्हाला आमचे शिक्षक होते, ते शिकवायचे महात्मा गांधी, मग लिहायचे फळ्यावर महात्मा गांधी, परत म्हणायचे मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस ट्रेनमध्ये बसलेला आहे. फक्त झुकझुक म्हणत नव्हतं एवढंच, ट्रेनमध्ये बसलेला आहे. ट्रेन निघालेली आहे. तेवढ्या तिकीट चेकर येतो आणि तो तिकीट चेकर मोहनदास करमचंद गांधीचं गचोरं पकडतो, बखोट पकडतो, आणि बखोट पकडून मोहनदास करमचंद गांधींना ट्रेनमधून खाली ढकलून देतो. पॉज. गुरुजी सांगायचे ट्रेनमध्ये जो होता तो होता मोहनदास करमचंद गांधी, आणि प्लॅटफॉर्मवर जो आला तो आला महात्मा गांधी. माझ्या गावाला पण रेल्वे स्टेशन होतं. मी म्हटलं आपण आता असं करूया, रेल्वेत बसायचं, तिकीटच काढायचं नाही. TC येईल, आपलं बखोट पकडेल, ढकलून देईल. ट्रेनमध्ये होता संजय श्रीधर आवटे, प्लॅटफॉर्मवर आला महात्मा संजय आवटे. नंतर लक्षात आलं ज्याला ढकलून दिलं असे महात्मा गांधी एकटे नव्हते, असे महात्मा गांधींच्या पूर्वी खूप लोक होते, पण मोहनदास करमचंद गांधीच महात्मा गांधी झाले. ज्यांच्या अंगावर फाईल भिरकावून दिली गेली असे भीमराव रामजी आंबेडकर एकटे नव्हते, पण भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर झाले. ज्यांना लग्नाच्या वरातीमधून हाकलून दिलं गेलं असे ज्योतिराव फुले एकटे नव्हते, ते महात्मा फुले झाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जुलूम बघणारे शिवाजी भोसले एकटे नव्हते, ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. एखाद्या घटनेवर तुम्ही रिॲक्ट कसे होता त्यावर अवलंबून आहे तुम्ही काय होणार, आणि त्यावरच अवलंबून आहे तुम्ही काय नाही होणार. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर केवळ समजून घेणं महत्त्वाचं नाही आहे, जय भीम म्हणताना मी काय करणार हे त्याहून महत्त्वाचं आहे. हा वारसा सांगताना, आणि आत्ता काय झालं माहिती आहे,
आता महापुरुषांचं अपहरण सुरू आहे. मला एकाने सांगितलं, पण त्या गांधी आणि आंबेडकरांचं फार भांडण होतं. तुमच्याच नागपूरमधल्या एका बागेतल्या माणसाने मला सांगितलं, पण ते गांधी आणि आंबेडकरांचं फार भांडण होतं. पण लोक दोघांचंही भांडण होतं, कारण दोघंही काम करत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडेल? अरे भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खात होते ते आम्हाला सांगतात भारत माता की जय. आपल्याला कळालं पाहिजे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की नक्की भारत माता की जय म्हणजे काय, नक्की हा वारसा म्हणजे काय. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा मग पूर्णपणे आपली वाट पुढची काय आहे याचा अंदाज येतो. मला पूर्णपणे खात्री आहे, हा वारसा आपण लक्षात घेतला, आपले महापुरुष काय आहेत, त्यांची मूल्य व्यवस्था काय आहे हे लक्षात घेतलं, आणि हा सगळा संघर्ष काय होता. अरे बाबासाहेब म्हटले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता शिकायला शाळा कुठे आहेत? मध्यंतरी मी एका KGच्या गॅदरिंगला गेलो, KG नर्सरी. मी त्या पालकांना विचारलं, ते म्हटले KGची फी 2 लाख रुपये. म्हटलं 2 लाखात माझं अख्खं शिक्षण झालं. BSc ॲग्री, BCJ, MMCJ, MA, MPhil, 2 लाख KGला. हा काय प्रकार झाला? विकासाची व्याख्या बाबासाहेब म्हटले होते, विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. आज अवस्था काय? अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत. एकदा ते माझ्याकडे आले, त्यांना मी म्हटलं, रानडे साहेब मला एक सांगा, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, विकास म्हणजे काय? व्हॉट इज डेव्हलपमेंट? विकास म्हणजे काय? ते मला म्हटलं, आवटे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय का? तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय का? म्हटलं नाही, मी फ्रान्सला गेलो नाही. तसंही आपल्याकडे सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. तर म्हटलं मी काही फ्रान्सला गेलो नाही. म्हटलं तुम्ही फ्रान्सला गेला की आपण पॅरिसमध्ये जातो, पॅरिसला गेलो की आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. जसं मी आता रॅडिसन ब्लूमध्ये चेक इन केलं, आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. चेक इन केल्या केल्या वर गेल्या गेल्या आपण पहिल्यांदा काय बघतो? पाण्याची बाटली, मिनरल वॉटर. अध्यक्ष महोदय, मिनरल वॉटर. तर म्हणे मिनरल वॉटर दिसतच नाही. आपण रिसेप्शनला फोन करतो आणि म्हणतो पिण्याचं ड्रिंकिंग वॉटर. ते म्हणते आज जा नळाचं पाणी प्या, ते पिण्याचंच आहे. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढे असं म्हणाले, ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये कुठल्याही नळाचं पाणी डोळे झाकून पिता येतं त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ॲडमिट करावं असं प्रत्येकाला वाटतं त्याला विकास म्हणतात. आमच्या पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, ते सार्वजनिक रुग्णालय आहे. माझ्या आईला एकदा त्रास होत होता, मी आईला घेऊन ससूनला गेलो. आईला वाटलं पोराने ससूनला आणलं म्हणजे पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं, आई ससूनच्या शेजारी BJ मेडिकल कॉलेज आहे. ससून आणि BJ मेडिकल कॉलेजमध्ये जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तेवढे कुठल्याही खाजगी रुग्णालयात नाहीत. पण जाणीवपूर्वक सार्वजनिक रुग्णालयांना बदनाम करायचं आणि खाजगी म्हणजे, आता बघताय ना दीनानाथ मंगेशकर काय अवस्था चालली आहे. खाजगी म्हणजे थोर आणि सार्वजनिक म्हणजे वाईट, अशा प्रकारच्या मुद्दाम करणं याला विकास म्हणत नाही. माझा मुद्दा असा आहे, जर आपण बाबासाहेबांचे अनुयायी असू तर आपलं हे लक्षात आलं पाहिजे आणि त्याबद्दल आपण सजग असलं पाहिजे. ती सजगता यासाठी असली पाहिजे, काही झालं तरी विकास सर्वसामान्य माणसांसाठी असला पाहिजे. विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. तो नसेल तर हा विकास वृथा आहे. मेट्रो आणि मित्रो म्हणजे विकास नाही. विकास म्हणजे काय? व्हॉट इज डेव्हलपमेंट? यावर आपण आग्रही असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, उद्या उड्डाण पूल बांधले. तुमच्या नागपुरात तर काय काय बांधणं सुरू आहे मला कळत नाही. नवं नागपूर उभं राहतंय का असं वाटलं मला, एवढी कामं सुरू आहेत. तुम्ही उड्डाण पूल बांधाल, तुम्ही सगळं बांधाल, पण त्या उड्डाण पुलावर तुमची मुलं आणि नातवंड जातीय दंगलीमध्ये, धार्मिक दंगलीमध्ये होरपळून मरणार असतील तर ते विकासाचं करायचं काय? आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचा विचार करताना, बाबासाहेबांची मांडणी करताना मुळामध्ये उद्याच्या पिढीचा विचार तुम्हाला प्रामुख्याने करावा लागेल. मध्यंतरी मी जर्मनीमध्ये गेलो होतो. मला वाटतं राहुल, मी पण बऱ्याच देशांमध्ये जातो. महाजन साहेब, मी काही स्पर्धेमध्ये आहे का? पाठिंबा आहे सगळ्यांचा?
जो टाळ्यांच्या गजरात पाठिंबा द्या, म्हणजे मी उमेदवारी जाहीर करतो. ते मी जर्मनीमध्ये गेलो आणि जर्मनीमध्ये गेल्यानंतर तिथे एक मैत्रीण मला भेटली. मला वाटतं मैत्रिणी पण जरा जास्त होतात ना. मला मध्यंतरी कोणीतरी म्हटलं, तुम्हाला पंडित नेहरू एवढे आवडतात, त्यांना तर एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हटलं त्यामुळेच आवडतात. तुमचा प्रॉब्लेम काय? स्त्री पुरुष नात्याबद्दल तुम्हाला खुलेपणानं बघता येत नाही का? एनिवे, जर्मनीमध्ये गेलो. जर्मनीमध्ये मी गेलो आणि जर्मनीमध्ये मी सगळं त्या मैत्रिणीच्या घरी गेलो. जर्मन माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, तर आपल्या रूट्सविषयी फार आकर्षण असतं. आपली रूट्स, मुळं. म्हणजे संजय आवटेंचे पणजोबा काय करत होते, खापर पणजोबा काय करत होते, त्याच्या अगोदरचं काय फार आपण त्यानंतर काय सांगू शकत. तर सगळे फोटो होते, फक्त एक फोटो मिसिंग होतो. मी म्हटलं अरे सगळ्यांचे फोटो, हा एक फोटो मिळाला नाही. तिने मला काय म्हणावं, म्हणे संजय त्याच्याबद्दल बोलू नकोस. म्हटलं का? म्हणे तो हिटलरसोबत होता, त्याचा फोटो माझ्या भिंतीवर मी लावणार नाही. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, तुम्ही मुलांसाठी घर बांधाल, बंगले बांधाल, पण तुम्ही हिटलरसोबत असाल तर तुमची मुलं नातवंड तुमचे फोटो तुमच्या घराच्या भिंतीवर सुद्धा लावणार नाहीत. आणि म्हणून आपण कोणासोबत असणार आहोत, कुठल्या मूल्यासोबत असणार आहोत, कुठल्या विचारासोबत असणार आहोत, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. हे ठरवलं पाहिजे तुमच्यासाठी नाही, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी. तुम्हाला कल्पना आहे बीडमध्ये जे प्रकार घडले, नागपुरात पण काही गोष्टी घडल्या, त्याचा मी आत्ता उल्लेख करत नाही, पण बीडमध्ये काही प्रकार घडले. मला माझा एक मित्र कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि राहुल असाच तुमच्यासारखा मोठ्या पदावर आहे, तिथे व्हाईस प्रेसिडेंट वगैरे आहे, एका मोठ्या कंपनीमध्ये आहे. तर मला फोन केला, असंच गप्पा सुरू होत्या. म्हटलं संजय आमची कंपनी आहे आणि आमची कंपनी आता काही एक्सपान्शन प्लॅन करत होती. एक्सपान्शन प्लॅन करत होती. तर मग विषय निघाला की कुठे एक्सपान्शन करता येईल. मग कोणीतरी म्हटलं की आपण कंपनीचं एक आउटलेट महाराष्ट्रामध्ये सुरू करू. तेव्हा CEO म्हणाले नको महाराष्ट्र नको, तिथं सलोखा नाही आहे. महाराष्ट्र नको, तिथं दंगली होतात. मी सांगतो यासाठी, जर सलोखा नसेल तर केवळ सलोखा हा तात्विक मुद्दा नाही आहे, सलोखा आर्थिक मुद्दा पण आहे. सलोखा नसेल तर आर्थिक प्रगती सुद्धा होऊ शकणार नाही. आणि म्हणून उद्याच्या पिढ्यांसाठी जातीय सलोखा, धार्मिक सलोखा, भारतीयत्व हे जपण्याचं आपल्यापुढे आव्हान आहे. अमन की आशा यार तो नाव पण ठेवतात ना लोक, अमन. वाह, अमन. भारत ही गोधडी आहे. तुम्हाला गोधडी माहिती आहे का? घरी आहे का गोधडी तुमच्या? अरे वा, SBIच्या एवढ्या ऑफिसरच्या घरी पण गोधडी आहे, म्हणजे किती छान वाटलं मला. माझ्याकडे पण गोधडी आहे, माझ्या आजीनं दिलेली गोधडी अजून आहे. गोधडी कशी असते? हे कापड ते सगळं असं. भारत ही गोधडी आहे, पण जर ती उसवली तर भारताचा विध्वंस होईल. अमेरिकेमध्ये जर भांडण झालं तर काळे विरुद्ध गोरे एवढंच होईल. भारतामध्ये भांडण झालं, अरे बापरे, किती भांडणं होऊ शकतील. अहिराणी विरुद्ध वराडी, जातीतल्या पोट जाती किती आहेत. आमच्या पुण्यामध्ये देशस्थ विरुद्ध कोकणस्थ. तुम्ही आता पुणेकर आहात, देशस्थ विरुद्ध कोकणस्थ. एक देशस्थ कोकणस्थाला म्हणाला, तुम्ही गणेशोत्सवामध्ये गणपती 1.5 दिवस बसवता. कोकणस्थ म्हटला, गणपती ही बुद्धीची देवता आहे, आम्हाला 1.5 दिवस पुरतो. इतके बदल. तुम्हाला असं वाटतं ते विरुद्ध हे, अरे त्यांच्यामध्ये सगळ्याचमध्ये इतका गोंधळ आहे. हे जर उसवलं ना, ही बीड उसवली तर भारत कोसळेल. आणि तुमच्या मुलांचं अशा वेळी काय होणार आहे? मला प्रश्न पडतो की मी माझ्या मुलांसाठी, नातवंडासाठी पुण्यामध्ये बंगला बांधला, फार्म हाऊस घेतलं, पण त्यांना उद्या पाणी मिळणार आहे का? पवना आटली, इंद्रायणी आटली, मग तुकारामाची गाथा आता इंद्रायणीमध्ये बुडवली असती तर बुडणारच नाही, पाणीच नाही. मुळा संपली, मुठा संपली, पाणी नाही आहे, हवा नाही आहे. कोंडीमध्ये पुणेकर 2-2 तास अडकून पडतात. होणार काय पुण्याचं? मुंबईची अवस्था काय? आता विचारा ना, मुंबईची अवस्था काय, पुण्याची अवस्था काय? शहरं संपली. कारण तुम्ही शहरांचा विकास तिथंच केला. पुणे मुंबई त्या परिसरामध्ये 70% विकास आहे.
बरं मी गडचिरोली भंडाऱ्यामध्ये गेलो, तिकडे काहीच नाही, सगळं एकवटलं एकाच ठिकाणी. कसं होणार? यावर तुम्हाला सजग राहावं लागेल, बोलावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, समारोप करताना तुम्हाला एक मुद्दा सांगतो की शेवटी काय झालं माहिती आहे का, नव्या पिढीने विचारच करू नये असा प्रयत्न सुरू झालेला आहे. विचारच करू नये. त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, हे रील ते रील, 3G 4G 5G 6G जिजिरे जिजिरे जी. मी नेहमी सांगतो, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही अमन, मला लष्करी होयबाची भीती वाटते. येस सर, येस सर. मी BSc ॲग्री केलं ना, तर मला IAS करायचा मार्ग उपलब्ध होता. मी म्हटलं आपण IAS करणार नाही, आपण मंत्र्यांसमोर उभे राहून येस सर म्हणणार नाही. आपण मंत्र्यांसमोर उभे राहणार आणि म्हणणार, सर आपण गुवाहाटीला का गेलात? झाडी डोंगर बाकीकडे पण होते, आपण गुवाहाटीच का निवडलं? आपण मंत्र्यांना विचारणार की आपण ते गुलाबी जॅकेट घालणं का सुरू केलं? हे विचारता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. माझा मुद्दा असा आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये तुम्हाला तुमची भूमिका मांडता आली पाहिजे, पण नव्या मुलांनी बोलूच नये, विचारच करू नये असा प्रयत्न सुरू आहे. तुमच्या मुलामुलींना विचार करायला शिकवा, तुमच्या मुलामुलींना प्रश्न विचारायला शिकवा, त्यांना सांगा बाबासाहेब काय आहेत. अनेकदा काय होतं, बाप म्हणतो जय भीम, पोराला भीम माहितीच नसतो. आई सांगते फुलेशाह आंबेडकर, मुलीला फुलेशाह आंबेडकर माहितीच नसतात. हा वारसा उद्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या भाषेमध्ये पोहोचवणं हे आपल्यासमोर आव्हान आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे आपण करू शकतो. आज मला खूप छान वाटतं, बँकेचे अधिकारी इतकं छान ऐकतायत. मला बँकेवरचा माझा विश्वास भयंकर वाढलेला आहे आज. आणि बँकेचे अधिकारी अत्यंत गोड लोक असतात, त्याची मला खात्रीच पटलेली आहे. इथून पुढे खाजगी चर्चेमध्ये सुद्धा कोणी बँकेच्या अधिकाऱ्याबद्दल वाईट बोलेल ना, मी सहनच करणार नाही. आणि त्यातही SBIच्या अधिकाऱ्यांबद्दल तर अजिबातच नाही. इतके सुंदर लोक ऐकतात, किती आश्वासक आहे ना, हे किती प्रॉमिसिंग आहे. लोक विचार करतायत, लोक ऐकतायत. आणि तुम्ही दरवर्षी या प्रकारच्या व्याख्यानाचं आयोजन करता, दरवर्षी विचारमंथन करता, दरवर्षी लोक ऐकतात. मला पूर्णपणे खात्री आहे, अशा विचारमंथनातून, अशा वादविवादातून, अशा वादसंवादातून उद्याचा देश घडणार आहे. फक्त हा संवाद उद्याच्या पिढ्यांपर्यंत पण झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समारोप करताना एवढं सांगतो, आपण हे सभा का आयोजित केलेली आहे? जयंती आहे बाबासाहेबांची, म्हणजे वाढदिवस. वाढदिवस असेल तर आपण काय करतो? बड्डेला गिफ्ट देतो. तर बाबासाहेबांना बड्डेला गिफ्ट काय द्यायचं? आपण तर एवढे किरकोळ आहोत, बाबासाहेबांना गिफ्ट आपण काय देणार? पण दिलं असतंच की नाही, काहीतरी दिलं पाहिजे. गिफ्ट काय देणार? म्हटलं बॉस एकच गिफ्ट द्यायचं, या सूर्याला एकच गिफ्ट द्यायचं. तर एवढं सांगायचं की सूर्या, महासूर्या, तुझा आकार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझा प्रकाश मोठा, तुझं एवढं काम काय मला जमणार नाही, पण ज्या ठिकाणी मी असेन तिथे अवतीभोवती अंधार भटकणार पण नाही. तू सूर्य असशील, मी पणती आहे, पण मी प्रकाशच देत राहीन. मी कधीही अंधाराबरोबर राहणार नाही, मी प्रकाशाबरोबर राहीन. तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे आणि माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. हा प्रकाश देण्याचं काम करत राहू, हेच बाबासाहेबांना बर्थडे गिफ्ट असू शकतं. आणि तर तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाने एवढं सांगितलं पाहिजे की कधीच नाही, जय भीम म्हणतो ना, मी बाबासाहेबांसोबत आहे. हे केलं, अंधाराची साथ करणार नाही आणि उजेड देण्याचं कधीच थांबवणार नाही. हे जर आपण ठरवलं तर मला असं वाटतं जय भीम म्हणण्याचा अधिकार आपल्याला निश्चितपणे आहे. आणि सर्वसामान्य माणसं, ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हटलं आहे की माझा भरोसा आहे सर्वसामान्य माणसांवर, ही सर्वसामान्य माणसं देश घडवतील, लोकशाही टिकवतील, लोकशाही वाढवतील, लोकशाही जिवंत ठेवतील, तीच खात्री मला पण वाटते. तुमचे सुरेश भटांची कविता आहे, गझल आहे, ज्या गझलेनं मी नेहमी समारोप करतो माझ्या भाषणांचा. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काय आहे त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. दांभिक प्रकार आपल्याकडे जास्त आहे बरं. मी दुपारी सांगत होतो, मगाशी नागराजचा उल्लेख केला, परत नागराज आठवला मला. नागराज मंजुळे आमचा, तो गेला लंडनला, लंडनवरून परत आला. पण नागराज, तू लंडनमध्ये काय बघितलंस रे? का तो काहीतरी भलतंच बघतो मला माहिती आहे. म्हटलं सर मी
40-50 लोकांना प्रश्न विचारला, अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो? मग तू काही विचारतोस म्हटलं. आणि 50 लोकांना विचारलं, अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो? म्हटलं मग. म्हणजे निम्म्याहून जास्त लोकांनी एक शिवी सांगितली, ती शिवी दिली की आम्हाला त्रास होतो. म्हटलं कुठली शिवी? म्हणजे लायर. लायर म्हणजे खोटा. म्हटलं खोटा? म्हटलं खोटा रडा तर ही भारतात शिवीच नाही आहे. आले लबाडा, खोटा कुठला? दांभिकपणा आणि खोटारडेपणा हे आपलं एवढं वैशिष्ट्य आहे की आपण स्टेजवर एक बोलतो, प्रत्यक्षात भलतेच वागतो. मध्यंतरी माझ्या एका नातेवाईक महिलेने मला फोन केला. मला म्हणजे संजू जरा घरी आहे, वातावरण सिरियस आहे. मी गेलो. तिचा मुलगा एकदम गंभीर, तिचा नवरा तर एकदम गौतम गंभीर. अरे म्हटलं सगळे भयंकर सिरियस. म्हटलं एवढं सिरियस झालं काय? मग ती मला म्हटली, पोरगी कॉलेजमध्ये जाते तुला माहिती आहे ना? म्हटलं हा. प्रेमात पडली आहे. तर म्हटलं कॉलेजमध्ये अजून काय करायचं असतं? लग्न करायचं म्हणतं, इंटरकास्ट. तू तिला समजावून सांग. तिला समजावून सांगायला चुकीचा माणूस निवडला. मी गेलो. मी तिला विचारलं, म्हटलं काय झालं बाळा, कोण आहे? तिने सांगितलं असा असा मुलगा आहे. मग काय करतो? या करतो त्या करतो. म्हटलं चांगला मुलगा आहे, म्हणजे शारीरिक आकर्षण नाही, खरं प्रेम आहे हे माझ्या लक्षात आलं. म्हटलं काळजी करू नकोस, तो बिंदास लग्न कर, मी आहे तुझ्यासोबत. त्या आईनं ऐकलं बाहेरनं. आई आली आत. म्हणे संजू मी तुला काय सांगितलं होतं? म्हणजे मी तुला सुपारी काय दिली होती? तुला मी सांगितलं तुला लग्नापासून हे रोख, तू लग्न कर. अगं म्हटलं हीच माझी भूमिका आहे. ती निरक्षर बाई मला काय म्हणते, संजू अशी भूमिका स्टेजवर मांडायची असते, घरात नसते मांडायची. पण तू टी व्हीवर बोलतो, किती गोड वाटतं. तुझी भाषणं मोबाईलवर आम्ही ऐकतो, किती भारी वाटतं. ते तसं बोलायचं असतं, घरात असं नसतं बोलायचं. हा दांभिकपणा. या दांभिकपणामुळे आपल्याकडे फुलेशाह आंबेडकर वारसा आहे, पण आपला आरसा खराब आहे, कारण आपण त्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करत नाही. ज्या बाबासाहेबांनी, तुम्ही कल्पना करा, बाबासाहेब खरं म्हणजे अनेक वर्ष जगू शकले असते, पण बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही विश्रांती का घेत नाही? म्हटले विश्रांती घ्यायला मला वेळ नाही. माझी माणसं अडचणीत आहेत, संकटात आहेत, त्यांना संकटातनं बाहेर काढायचं असेल तर मला प्रत्येक सेकंद वापरला पाहिजे. म्हणून बाबासाहेब त्यांनी पूर्ण आयुष्य तुम्हाला झोकून दिलं, आणि तुम्ही काय करताय? हा दांभिकपणा सोडला पाहिजे. कवी म्हणतो छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. मला पूर्णपणे खात्री आहे, मला पूर्णपणे खात्री आहे, या संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी ज्या प्रकारचं आश्वासन मला दिलेलं आहे, अशा प्रकारची विचारी माणसं जर या वाटेवरून चालत असतील, अशा प्रकारची विचारी माणसं भारताचं वैविध्य जपत असतील, अशा प्रकारची विचारी माणसं जात धर्माच्या पलीकडे माणुसकीच्या मुक्कामाकडे निघालेली असतील, तर मला पूर्णपणे खात्री आहे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. जय हिंद, जय भीम.